और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथच्या जावसई गावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला प्रकरणाला नवीन वळण लागलंय। जखमी तरुणाने आपल्या मित्राला विनयभंगाच्या गुन्ह्यात वाचवण्यासाठी मित्रांसह कट रचून आपघुशीने वार करून घेतल्याचं उघड झालंय। या प्रकरणी जखमीसह कट रचणाऱ्या 6 तरुणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे। 2 दिवसांपूर्वी अंबरनाथमधील जावसई गावात राहणाऱ्या अजित चव्हाण नावाच्या बिगारी काम करणाऱ्या तरुणाने त्याच्यावर आदित्य जयस्वाल आणि त्याच्या वडिलांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाच्या तपासात सदरच्या ठिकाणी असं कोणत्याही घटना घडली नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाने वेग धरला। जखमी अजित याचा मित्र आकाश गुप्ता याच्यावर आदित्य जयस्वाल याच्या बहिणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा वचपा काढण्यासाठी आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य फुलचंद जयस्वाल व अजित रामबहादूर चौहान यांनी कट रचला। कन्हैया गुप्ता याने वस्त्र आणला, त्याचे ब्लेड मोनू कश्यप व आदित्य जयस्वाल यांनी आणून आकाश गुप्ता याच्या सांगण्यावरून सिद्धार्थ गायकवाड यांनी अजित चव्हाण याच्या पाठीवर व मानेवर वार खेचून जखमी केले। त्यानंतर आदित्य जयस्वाल व मोनू कश्यप यांनी जखमी अजित याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। अजित चौहान यांनी आदित्य नागेंद्र जयस्वाल व नागेंद्र जयस्वाल यांच्या विरुद्ध अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी अजित चौहान, आकाश गुप्तासह 6 जणांवर गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक केली आहे। या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून। नमस्कार। अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये परवा दिवशी एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डरचे सेक्शन लावले होते। यामध्ये जो फिर्यादी होता तो फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याने फिर्याद दिली आणि 2 व्यक्तींची नावं सांगितली की अशा अशा व्यक्तींनी आम्हाला मारहाण केलेली आहे। त्या अनुषंगाने अंबरनाथ तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथे संबंधित जे आरोपी होते यांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडून विचारपूस केली आणि त्यामध्ये श्री सय्यद वपोनी अंबरनाथ, त्यानंतर उमेश सावंत, त्यानंतर विजय काजारी एपीआय तपास पथक अंबरनाथ यांनी यामध्ये एक चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। यामध्ये ज्या आरोपींची नावं संबंधित फिर्यादी जखमीने दिली होती ते आरोपित नसून यात वेगळी 4 नावं समोर आलेली आहेत। यात आकाश गुप्ता, त्यानंतर कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, त्यानंतर अजित चव्हाण जो फिर्यादी आहे तो, आणि मोनू कश्यप या 5 लोकांची नावं संगनमताने कट कारस्थान करून संबंधित जे संशयित आरोपित होते त्यांची नावं तिथं त्यांनी दिली होती। याचं मुख्य कारण जे आहे, यातील जो कट कारस्थान रचणारा जो आकाश गुप्ता आहे याच्यावरती 2 वर्षापूर्वी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। तो गुन्हा संबंधित फिर्यादी याने परत घ्यावा या अनुषंगाने त्यांनी हा खोटा बनाव रचून 307चा गुन्हा केल्याचं त्या फिर्यादीच्या नातेवाईकांनी केल्याचं त्यांनी सांगितलं होतं। या तपासामध्ये पोलीस फिर्यादी होऊन यातील इतर 5 लोक जे आहेत त्यांच्यावरती आणि जो फिर्यादी जखमी आहे याच्यावरती भारतीय न्याय संहिता सेक्शन अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे। यातील इतर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे। पुढील तपास जे आहे ते अंबरनाथ
पोलीस स्टेशनचं तपास पथक API श्री विजय काजारी हे करत आहेत. अशी काही माहिती भेटली आहे का की त्याच्यामध्ये हेच खरे आरोपी आहेत चौघ, असं काही कन्फर्म होतं? हो, ते कन्फर्म होतंय. त्यांनी हे बनावर असल्याचा कट कारस्थान केल्याचा कबुली जी आहे ती आमच्याकडे त्यांनी दिलेली आहे. आणि ते जे जुने दोन आरोपी होते, आदित्य जयस्वाल आणि त्याचे वडील नागेंद्र, हे ती घटना घडली तेव्हा कुठे होते, काय वगैरे लोकेशन? ते संबंधित ठिकाणी नसल्याचं निष्पन्न होत आहेत आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं त्यांनी कट कारस्थान संबंधित आरोपत्यांनी रचला होता. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.